आजच्या युगाची खरी गरज, घरातील डब्यात पीठ नसले तरी चालेल, पण मोबाईलमध्ये नेट असणे गरजेचे आहे. एका विवाहित माणसाला विचारले, लग्नाआधी आपण काय करीत होता? डोळ्यात पाणी आणून त्याने उत्तर दिले, जे माझ्या मनात येईल ते. सबसे पवित्र वस्तु मोबाइल है, जो बाथरूम, अस्पताल, स्मशान से होकर आने के बाद भी बिना धोए हुए घर, मंदिर, रसोई सब जगह जा सकता है. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. ती बोलली, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना. मी एवढा हळू गेलो की तिचं लग्न होऊन तिला 2 मुलं झाली. रोजच्या जगण्यात इज्जत मिळो ना मिळो, पण सासरवाडीला जावई म्हणून गेल्यावर एवढी इज्जत मान सन्मान मिळतो की बादशाह असल्याचा भास होतो. बँकेतून फोन आला होता, गाडी घेण्यासाठी लोन पाहिजे का? मी म्हणालो, गाडी आहे, पेट्रोलसाठी लोन द्या. फोनच कट केला. पूर्वी युद्धाला जाऊन राजा अजून एक राणी घेऊन यायचा, तरी पहिली राणी सहन करायची. आता आम्रखंड ऐवजी श्रीखंड घेऊन आला तरी बोंबाबोंब. इंग्लिश कमजोर थी गालिब, वरना आज हम भी किसी के बाहों में होते. उसने क्यूट लिखा और हम कुत्ते समझ बैठे. बायको, कुठे निघाला तो? नवरा, अगं गच्चीत चिमण्यांना जरा पाणी ठेवून येतो, किती कडक उन्हाळा आहे. बायको, या खाली, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात. नवरा वैतागून म्हणतो, तुझ्याशी लग्न करून मी खरंच माती खाल्ली. तेव्हा बायको म्हणते, त्याच मातीतून 2 पिकं घेतली, त्याचं काय?